गुड इव्हनिंग स्टुडंट. आज आपल्याला बघायचं आहे डेरिव्हेटिव्ज ऑफ इनव्हर्स फंक्शन्स. वी नो दॅट इफ y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स इज अ 1 1 अँड ऑन टू फंक्शन. आपण एखादं फंक्शन घेतलं की y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स आणि ते कसं पाहिजे इज 1 1 अँड ऑन टू फंक्शन. देन x इज इक्वल टू एफ इनव्हर्स ऑफ y एक्झिस्ट. इफ एफ इनव्हर्स ऑफ y इज डिफरन्शिएबल देन वी कॅन फाइंड इट्स डेरिव्हेटिव्ह. In this section, let us discuss the derivatives of some standard inverse functions and the derivatives of inverse trigonometric functions. आपल्याला दिलेल्या इनव्हर्स फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचा आहे आणि इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचे पण डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचे. त्यासाठी आता आपण अगोदर बघणार आहोत एक थेरम. तो थेरम आहे बघा, त्याचं स्टेटमेंट बघा. सपोज y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स इज अ डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ एक्स ऑन ॲन इंटरवल I and y is a 1 1 on 2 and dy by dx is not equal to 0 on I. Also, if f inverse of y is differentiable on f inverse of I, then d by dy of f inverse of y is equal to 1 upon f dash of x, or dx by dy is equal to 1 upon dy by dx, where dy by dx is not equal to 0. हे झालं त्याचं स्टेटमेंट. आता त्याचं प्रूफ बघायचं आपल्याला. प्रूफ गिवन दॅट y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स अँड x इज इक्वल टू एफ इनवर्स ऑफ y आर डिफरन्शिएबल फंक्शन्स. लेट देअर बी अ स्मॉल इन्क्रीमेंट इन द व्हॅल्यू ऑफ x, से डेल्टा x. आपण एक्समध्ये एक इन्क्रीमेंट घेतलं, काय घेतलं ते डेल्टा x. देन करस्पॉन्डिंगली देअर विल बी ॲन इन्क्रीमेंट इन द व्हॅल्यू ऑफ y, से y. त्याचप्रमाणे वायचं इन्क्रीमेंट काय घेतलं आपण डेल्टा वाय. ॲज डेल्टा एक्स अँड डेल्टा वाय आर इन्क्रीमेंट्स, डेल्टा एक्स इज नॉट इक्वल टू 0, डेल्टा वाय इज नॉट इक्वल टू 0. वी हॅव डेल्टा एक्स बाय डेल्टा वाय इंटू डेल्टा वाय बाय डेल्टा एक्स इज इक्वल टू 1. लक्षात काय की डेल्टा एक्स बाय डेल्टा वाय इंटू डेल्टा वाय बाय डेल्टा एक्स इज इक्वल टू काय येणार आहे तुमचं आला 1. देअरफॉर डेल्टा एक्स बाय डेल्टा वाय इज इक्वल टू 1 अपॉन डेल्टा वाय बाय डेल्टा एक्स, वेअर डेल्टा वाय बाय डेल्टा एक्स इज नॉट इक्वल टू 0. काय घेतलं आपण की डेल्टा एक्स बाय डेल्टा वाय इज इक्वल टू 1 अपॉन डेल्टा वाय बाय डेल्टा एक्स. म्हणजे इकडचा जो डेल्टा वाय बाय डेल्टा एक्स तो इकडे मल्टिप्लाइड होता, ते तिकडे जाऊन 1ला काय होणार आहे डिवाइड होणार आहे. देन टेकिंग द लिमिट ॲज डेल्टा एक्स टेन्स टू 0 ऑन बोथ साईड्स. आपण काय करणार आहे दोघं साईडला लिमिट घेणार आहे ॲज डेल्टा एक्स टेन्स टू 0. मग त्याला लिमिट लावलं की लिमिट ऑफ डेल्टा एक्स बाय डेल्टा वाय ॲज डेल्टा एक्स टेन्स टू 0 इज इक्वल टू लिमिट ऑफ 1 अपॉन डेल्टा वाय बाय डेल्टा एक्स ॲज डेल्टा एक्स टेन्स टू 0. ॲज डेल्टा एक्स टेन्स टू 0 देन डेल्टा वाय टेन्स टू 0. देअरफॉर लिमिट ऑफ डेल्टा एक्स बाय डेल्टा वाय ॲज डेल्टा वाय टेन्स टू 0 इज इक्वल टू 1 अपॉन लिमिट ऑफ डेल्टा वाय बाय डेल्टा एक्स ॲज डेल्टा एक्स टेन्स टू 0. Since y is equal to f of x is a differentiable function of x, म्हणजेच काय की y हे जर एक्सचं फंक्शन असेल तर वी हॅव लिमिट ऑफ डेल्टा वाय बाय डेल्टा एक्स ॲज डेल्टा एक्स टेन्स टू 0 इज इक्वल टू काय येणार मग dy बाय dx अँड dy बाय dx इज नॉट इक्वल टू 0. फ्रॉम 1 अँड 2 मग त्याचे वरचं इक्वेशन होतं बघा कोणतं लिमिट ऑफ डेल्टा एक्स वाय बाय डेल्टा वाय ॲज डेल्टा वाय टेन्स टू 0, त्याला आपण इक्वेशन 1 म्हटलं. नंतर आता जे इक्वेशन घेतलं त्याला आपण इक्वेशन 2 म्हणूया, बरोबर. फ्रॉम इक्वेशन 1 अँड 2 वी गेट लिमिट ऑफ डेल्टा एक्स बाय डेल्टा वाय ॲज डेल्टा वाय टेन्स टू 0 इज इक्वल टू काय येणार तुमचा 1 अपॉन dy बाय dx. ॲज dy बाय dx इज नॉट इक्वल टू 0, 1 upon dy by dx is exists and is finite. Therefore, limit of delta x by delta y as delta y tends to 0 is equal to dx by dy is exists and is finite. Hence, from equation third, वरचं जे इक्वेशन आपण त्याला थर्ड म्हटलं कोणतं लिमिट ऑफ डेल्टा एक्स बाय डेल्टा वायला लक्षात. मग फ्रॉम इक्वेशन थर्ड वी गेट dx by dy is equal to 1 upon dy by dx, where dy by dx is not equal to 0. Okay. Next point, an alternative proof using derivatives of composite functions rule. We know that आपल्याला माहिती आहे की f इनवर्स ऑफ f ऑफ x इज इक्वल टू काय x. म्हणजे
एखादं फंक्शन आणि त्याचं इन्व्हर्स जर घेतला तर आपल्याला काय मिळणार आहे, तेच फंक्शन. एफ इन्व्हर्स ऑफ एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स इज अ आयडेंटिटी फंक्शन टेकिंग डेरिव्हेटिव्ज ऑन बोथ साईड्स. मग या इक्वेशनच्या दोघं साईडला आपण डेरिव्हेटिव्ज घेतला. इकडे काय येणार डी बाय डी एक्स ऑफ एफ इन्व्हर्स ऑफ एफ ऑफ एक्स आणि इकडे काय येणार डी बाय डी एक्स ऑफ एक्स. मग आता आपल्याला एकाचा जो ब्रॅकेट आहे की कशाचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा, एफ इन्व्हर्स ऑफ एफ ऑफ एक्स. मग त्याचा डेरिव्हेटिव्ह काय येणार की एफ इन्व्हर्स ऑफ डॅश ऑफ एफ ऑफ एक्स इंटू डी बाय डी एक्स ऑफ एफ ऑफ एक्स इज इक्वल टू आणि इकडे एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय येणार 1. दॅट इज एफ इन्व्हर्स ऑफ डॅश इंटू एफ ऑफ एफ इन्व्हर्स ऑफ डॅश ऑफ एफ ऑफ एक्स इंटू एफ डॅश ऑफ एक्स इज इक्वल टू 1. देअरफॉर एफ इन्व्हर्स ऑफ डॅश ऑफ एफ ऑफ एक्स इज इक्वल टू माझ्याकडचा जो एफ डॅश ऑफ एक्स आहे तो मल्टिप्लाइड येतो, तिकडे जाऊन काय होणार डिवाइड होणार, इज इक्वल टू 1 अपॉन एफ डॅश ऑफ एक्स. सो इफ वाय इज इक्वल टू एफ ऑफ एक्स इज अ डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ एक्स and x is equal to f inverse of y is exists and is differentiable, then f inverse of dash of f of x is equal to f inverse of dash f inverse dash of y f of x च्या ऐवजी काय टाकलं आपण तिथे y, f inverse of dash of y is equal to dx by dy and f dash of x is equal to dy by dx. आपण f of x म्हणजे काय घेतो y म्हणून एफ डॅश ऑफ एक्स काय येणार मग डी वाय बाय डी एक्स आणि तो काय 1 अपॉनला आहे ना म्हणून काय ते मग ते तुमचं डी एक्स बाय डी वाय. देअरफॉर इक्वेशन 1 बिकम्स वरती त्या इक्वेशनला जी 1 म्हटलेलं आहे ते इक्वेशन काय होणार मग देअरफॉर डी एक्स बाय डी वाय इज इक्वल टू 1 अपॉन डी वाय बाय डी एक्स वेअर डी वाय बाय डी एक्स इज नॉट इक्वल टू 0. ओके, नेक्स्ट पॉईंट आता आपल्याला घ्यायचं आहे डेरिव्हेटिव्ज ऑफ स्टँडर्ड इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स. इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचे डेरिव्हेटिव्ज आपल्याला बघायचे. वी ऑब्झर्व दॅट इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स आर मल्टी व्हॅल्यूड फंक्शन्स अँड बिकॉज ऑफ दिस देअर डेरिव्हेटिव्ज डिपेंड ऑन विच ब्रांच ऑफ द फंक्शन्स वी आर डीलिंग विथ. वी आर नॉट restricted to use these branches all the time. While solving the problems, it is customary to select the branch of the inverse trigonometric functions which is applicable to the kind of problem we are solving. We have to pay more attention towards the domain and range. याच्यामध्ये आपल्याला कोणता डोमेन आणि कोणती रेंज दिलेली आहे त्याच्याकडे जास्त लक्ष देऊन ते ठरवायचं आहे. आता त्याच्यामध्ये पहिलं एक्झाम्पल की इफ वाय इज इक्वल टू साइन इन्व्हर्स ऑफ एक्स. साइन इन्व्हर्स एक्सचा डेरिव्हेटिव्ह आपल्याला फाईंड करायचा आहे, बरोबर. मग आता हेच एक्झाम्पल आपण इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचे डेरिव्हेटिव्ज 11th फाईंड केलेले, तरी पण आपण एकदा रिमाइंड करूया की इफ वाय इज इक्वल टू साइन इन्व्हर्स ऑफ एक्स -1 इज लेस दॅन इक्वल टू एक्स इज लेस दॅन इक्वल टू 1 अँड -π/2 इज लेस दॅन इक्वल टू वाय इज लेस दॅन इक्वल टू π/2, देन प्रूव्ह दॅट dy by dx is equal to 1 upon root of 1 minus x square where mod of x is less than 1. आता गिवन दॅट आपल्याला काय दिलेलं आहे की y इज इक्वल टू काय फंक्शन दिलेलं आहे साइन इन्व्हर्स ऑफ x आणि x लाईज बिटवीन -1 to 1 अँड y लाईज बिटवीन -π/2 प्लस π/2. आता काय दिलं आपल्याला की y इज इक्वल टू साइन इन्व्हर्स ऑफ x. आता जो साइन इन्व्हर्स आहे तो वायकडे नेला म्हणजे तो काय होईल मग साइन वाय, म्हणजे एक्स इज इक्वल टू काय मिळतं आपल्याला साइन ऑफ वाय. नाऊ डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू वाय ऑन बोथ साईड्स. मग आता आपल्याला डिफरन्शिएट करायचं आहे पण काय की विथ रिस्पेक्ट टू वाय. मग इकडे एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे टी एक्स बाय डी वाय आणि इकडे साइन वायचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू वाय म्हणजेच काय येणार तो डी बाय डी वाय ऑफ साइन ऑफ वाय. देअरफॉर डी एक्स बाय डी वाय इज इक्वल टू मग साइन वायचा डेरिव्हेटिव्ह काय की कॉस ऑफ वाय. डी एक्स बाय डी वाय इज इक्वल टू काय येणार तुमचं कॉस ऑफ वाय. आता कॉस ऑफ वाय म्हणजेच काय म्हणू शकतो आपण की स्क्वेअर रूट ऑफ कॉस स्क्वेअर ऑफ वाय, कारण कॉस स्क्वेअरचं स्क्वेअर रूट घेतलं म्हणजे काय मिळणार आपल्याला कॉसच मिळणार आहे. म्हणजे कॉस कसा लिहिला आपण स्क्वेअर रूट ऑफ कॉस स्क्वेअर ऑफ वाय, पण स्क्वेअर रूट घेतला म्हणजे 2 व्हॅल्यू असतात, बरोबर, प्लस मायनस. म्हणजेच कॉस ऑफ वाय इज इक्वल टू काय आलं प्लस मायनस स्क्वेअर रूट ऑफ कॉस स्क्वेअर ऑफ वाय इज इक्वल टू प्लस मायनस स्क्वेअर रूट ऑफ आता कॉस स्क्वेअर थिटा म्हणजेच काय की 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा, म्हणजे कॉस स्क्वेअर ऑफ वायच्या ऐवजी काय टाकलं मग आपण तिथे की 1 मायनस साइन स्क्वेअर ऑफ वाय. म्हणजेच मग डी एक्स बाय डी वाय काय येणार देअरफॉर डी एक्स बाय डी वाय इज इक्वल टू प्लस मायनस स्क्वेअर रूट ऑफ
वन मायनस आणि साईन ऑफ वाय म्हणजे इक्वेशन 1 आहे बघा ते इक्वेशन 1वरून साईन ऑफ वाय म्हणजेच काय एक्स म्हणजेच काय मग तुमचं प्लस मायनस स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर. आता याच्यामध्ये तो जो स्क्वेअर रूट आहे तो प्लस घ्यायचा की मायनस घ्यायचा बरोबर. म्हणजे आपल्याला कंडिशन काय दिलं आहे की वाय लाईज बिटवीन -π/2 + π/2 बरोबर. म्हणजेच काय वाय लाईज बिटवीन -90 टू +90. मग आता -90 म्हणजे कोणता क्वाड्रंट झाला फोर्थ क्वाड्रंट आणि +90 म्हणजे कोणता क्वाड्रंट झाला फर्स्ट क्वाड्रंट. म्हणजे वाय लाईज इन फर्स्ट ऑर फोर्थ क्वाड्रंट. वाय कुठे येतो की फर्स्ट आणि फोर्थ क्वाड्रंटमध्ये. मग आता आपल्याला ह्या स्क्वेअर रूटचं चिन्ह ठरवायचं आहे बरोबर. साईन ठरवायचं आहे की प्लस की मायनस. मग त्या स्क्वेअर रूटचं साईन ठरवायचं म्हणजे कशाचं साईन ठरवायचं आपल्याला की कॉस ऑफ वाय बरोबर. आणि फर्स्ट आणि फोर्थ क्वाड्रंटमध्ये कॉस काय असतो पॉझिटिव्ह असतो म्हणून तो स्क्वेअर रूट आपण काय घेणार आहे पॉझिटिव्ह घेणार आहे. म्हणून dx/dy = काय आला मग प्लस स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर. बट वी नो दॅट की इनव्हर्स फंक्शन थिअरमनुसार की dy/dx = काय असणार आहे तुमचा 1/dx/dy. देअरफॉर dy/dx = 1/√1 मायनस एक्स स्क्वेअर वेअर मॉड ऑफ एक्स इज लेस दॅन 1. पण एक्सची मॉड ऑफ एक्सची व्हॅल्यू काय पाहिजे इज लेस दॅन 1. आलं लक्षात. मग जेव्हा y = साईन इनव्हर्स ऑफ एक्स आहे तेव्हा dy/dx इज इक्वल टू काय आलं तुमचं 1/√1 मायनस एक्स स्क्वेअर. म्हणजेच साईन इनव्हर्स एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय आला 1/√1 मायनस एक्स स्क्वेअर बरोबर. आता त्याच्यामध्ये सेकंड काय घ्यायचं आपल्याला की आता कॉस इनव्हर्स एक्सचा डेरिव्हेटिव्ह फाईंड करायचा आहे बरोबर. की y = कॉस इनव्हर्स ऑफ एक्स वेअर -1 इज लेस दॅन इक्वल टू एक्स इज लेस दॅन इक्वल टू 1 अँड 0 इज लेस दॅन इक्वल टू वाय इज लेस दॅन इक्वल टू पाय. देन प्रूव्ह दॅट dy/dx इज इक्वल टू -1/√1 मायनस एक्स स्क्वेअर. हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे बरोबर. हे करणार तुम्ही प्रूव्ह. आपण 11वीला घेतलेलं आहे हेच प्रूव्ह झालेलं आहे आपलं. लक्षात स्वतः सोडवण्याचा प्रयत्न करा किंवा 11च्या नोटबुकमधून तो थेरम किंवा त्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करा कॉस इनव्हर्स एक्सचा. आलं लक्षात. आता त्याच्यामध्ये थर्ड बघायचं आपल्याला की y = कॉट इनव्हर्स ऑफ एक्स. म्हणजे आपल्याला कॉट इनव्हर्स ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करायचा आहे. y = कॉट इनव्हर्स ऑफ एक्स वेअर x बिलॉंग्स टू r म्हणजे x इज अ रिअल नंबर अँड 0 इज लेस दॅन y इज लेस दॅन पाय. देन dy/dx इज इक्वल टू -1/1 + एक्स स्क्वेअर. असे ते प्रूव्ह करायचं आपल्याला. म्हणजे कॉट इनव्हर्सचा एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय प्रूव्ह करायचा आहे -1/1 + एक्स स्क्वेअर. आता गिव्हन दॅट आपल्याला काय दिलेलं आहे की y = कॉट इनव्हर्स ऑफ एक्स वेअर x बिलॉंग्स टू r अँड 0 इज लेस दॅन y इज लेस दॅन पाय. मग इकडचा कॉट इनव्हर्स इकडे वायकडे आणला म्हणजे तो काय झाला कॉट. म्हणजे x = काय मिळालं आपल्याला कॉट ऑफ वाय. देअरफॉर डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू वाय ऑन बोथ साईड्स. डिफरन्शिएट करायचं आहे बट विथ रिस्पेक्ट टू वाय डिफरन्शिएट करायचे. मग इकडे एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय येणार dx/dy आणि इकडे d/dy ऑफ कॉट ऑफ वाय. देअरफॉर dx/dy इज इक्वल टू मग आपल्याला माहिती आहे की कॉट एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय आहे मायनस कोसेक स्क्वेअर ऑफ एक्स. म्हणून ते कॉट ऑफ वायचा डेरिव्हेटिव्ह काय येणार मायनस कोसेक स्क्वेअर ऑफ वाय इज इक्वल टू. आता ते मायनस चिन्ह बाहेर ठेवलं आणि कोसेक स्क्वेअर ऑफ वाय म्हणजे काय येणार 1 + कॉट स्क्वेअर ऑफ वाय. कारण आपल्याला माहिती आहे की 1 + कॉट स्क्वेअर थिटा इज इक्वल टू काय कोसेक स्क्वेअर थिटा. म्हणून आपण कोसेक स्क्वेअर वायची व्हॅल्यू काय टाकतो इथे 1 + कॉट स्क्वेअर ऑफ वाय. देअरफॉर dx/dy इज इक्वल टू मायनस आणि मग ब्रॅकेटमध्ये 1 + बट कॉट ऑफ वाय वरती इक्वेशन 1 म्हटलं बघा त्या कॉट ऑफ वायची व्हॅल्यू काय आहे एक्स म्हणून कॉट स्क्वेअर वायची व्हॅल्यू काय येणार एक्स स्क्वेअर. म्हणजे dx/dy इज इक्वल टू काय आलं तुमचं -1 + एक्स स्क्वेअर. आणि वी नो दॅट dy/dx इज इक्वल टू इनव्हर्स फंक्शन थिअरमनुसार dy/dx इज इक्वल टू काय असतं 1/dx/dy. देअरफॉर dy/dx इज इक्वल टू 1 आणि dx/dy ची व्हॅल्यू काय काढली आपण -1 + एक्स स्क्वेअर. देअरफॉर dy/dx इज इक्वल टू मायनस चिन्ह आपण वरती देऊ शकतो लक्षात किंवा पुढे देऊ शकतो. देअरफॉर dy/dx इज इक्वल टू काय आलं तुमचं मग -1/1 + एक्स स्क्वेअर. लक्षात. म्हणजे कॉट इनव्हर्स एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय येतो आहे
-1/1 प्लस एक्स स्क्वेअर. आणि त्याच्यामध्ये मग आता फोर्थ काय घ्यायचं आहे आपल्याला, फोर्थ काय घ्यायचं आहे बघा आपल्याला की y इज इक्वल टू tan इनवर्स ऑफ x, x बिलॉंग्स टू r, -π/2 इज लेस दॅन y इज लेस दॅन π/2, देन dy/dx इज इक्वल टू 1/1 प्लस एक्स स्क्वेअर. म्हणजे इथे आपल्याला tan इनवर्स एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय फाइंड आउट करायचा आहे, 1/1 प्लस एक्स स्क्वेअर. जसं आपण वरती कॉट इनवर्स ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह काढला, कॉट इनवर्स ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय काढला आपण, -1/1 प्लस एक्स स्क्वेअर. आणि मग आता इथे tan इनवर्स एक्सचा डेरिव्हेटिव्ह आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. मग तुम्ही करणार तर यावरच्या थर्डप्रमाणेच जायचं, किंवा मग आपल्या 11च्या नोटबुकमध्ये आपण tan इनवर्स ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट केलेला आहे. ओके, त्यानुसार सॉल्व करा. आणि मग आता आपल्याला बघायचं आहे फिफ्थ काय आपलं, इफ y इज इक्वल टू सेक इनवर्स ऑफ एक्स सच दॅट मॉड ऑफ एक्स इज ग्रेटर दॅन इक्वल टू 1 अँड 0 लेस दॅन इक्वल टू y इज लेस दॅन और इक्वल टू पाय and y is not equal to π/2, then dy/dx is equal to 1/x root of x square minus 1 if x is greater than 1. आणि dy/dx is equal to -1/x into root of x square minus 1 if x is less than -1. ते आपल्याला सेक इनवर्स एक्सचा डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचा आहे, बरोबर. मग सेक इनवर्स ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय येतो आहे, एकदा की +1/x इंटू रूट ऑफ एक्स स्क्वेअर -1 इफ एक्स इज ग्रेटर दॅन 1. जेव्हा एक्स हा 1पेक्षा मोठा आहे तेव्हा सेक इनवर्स एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय की 1/x इंटू रूट ऑफ एक्स स्क्वेअर -1. आणि इफ एक्स इज लेस दॅन -1, म्हणजे एक्सची व्हॅल्यू -1पेक्षा लहान असणार आहे, तेव्हा dy/dx इज इक्वल टू काय येणार आहे, -1/x इंटू रूट ऑफ एक्स स्क्वेअर -1. आता प्रूफ, बरोबर. म्हणजे गिवन दॅट आपल्याला जे दिले त्यापासून सुरुवात करणार. y इज इक्वल टू काय आहे की सेक इनवर्स ऑफ एक्स वेअर मॉड ऑफ एक्स इज लेस दॅन इक्वल टू 1 अँड 0 लेस दॅन इक्वल टू y इज लेस दॅन इक्वल टू पाय अँड y नॉट इक्वल टू π/2. मग आपलं काय आहे की y इज इक्वल टू सेक इनवर्स ऑफ एक्स. देअरफॉर मग सेक इनवर्स इकडे आला म्हणजे काय झालं, मग तो सेक झाला. म्हणजे एक्स इज इक्वल टू काय मिळालं आपल्याला, सेक ऑफ y. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू y ऑन बोथ साईड्स. मी इकडे एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय येणार dx/dy आणि इकडे d/dy ऑफ सेक ऑफ y. देअरफॉर dx/dy इज इक्वल टू, आता सेक एक्सचा डेरिव्हेटिव्ह आपल्याला माहिती काय आहे की सेक एक्स इंटू टॅन एक्स, म्हणजे सेक वायचा डेरिव्हेटिव्ह काय येणार सेक वाय इंटू टॅन ऑफ वाय. देअरफॉर dx/dy इज इक्वल टू, मग आता आपल्याला ही जे आहे की सेक इंटू टॅन, आपलं फंक्शन काय आहे सेकमध्ये, मग ही जी टॅनची टर्म आहे ती आपल्याला सेकमध्ये कन्वर्ट करायची, ती पण टर्म आपल्याला सेकमध्ये कन्वर्ट करायची आहे. मग म्हणजेच काय येणार की प्लस मायनस सेक ऑफ वाय आणि टॅन म्हणजेच काय म्हणू शकतो आपण की स्क्वेअर रूट ऑफ टॅन स्क्वेअर ऑफ वाय. टॅनची टर्म आपल्याला सेकमध्ये कन्वर्ट करायची, बरोबर. मग dx/dy इज इक्वल टू काय येणार आपलं की सेक वाय आणि टॅन म्हणजेच काय म्हणू शकतो आपण स्क्वेअर रूट ऑफ टॅन स्क्वेअर ऑफ वाय. मग स्क्वेअर रूटवाला म्हणजे दोन व्हॅल्यू येणार प्लस मायनस, म्हणून काय आला मग प्लस मायनस सेक वाय इंटू स्क्वेअर रूट ऑफ टॅन स्क्वेअर ऑफ वाय इज इक्वल टू प्लस मायनस सेक वाय. आणि मग आता टॅन स्क्वेअर इज इक्वल टू काय फॉर्म्युला आहे की टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा -1. कारण आपल्याला फॉर्म्युला काय माहिती आहे की 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा, म्हणून टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू काय येणार सेक स्क्वेअर थिटा -1, बरोबर. म्हणजे इथे काय मग तुमचं सेक स्क्वेअर वाय -1 स्क्वेअर रूट ऑफ सेक स्क्वेअर वाय -1. आणि आता सेक ऑफ वाय म्हणजेच काय वरती बघा इक्वेशन 1 ज्याला म्हटलं आहे सेक ऑफ वाय म्हणजेच काय एक्स, म्हणून dx/dy इज इक्वल टू काय आलं तुमचं आलं मग प्लस मायनस सेक ऑफ वायच्या इकडे टाकला एक्स स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर -1 सेक स्क्वेअर ऑफ वाय म्हणजेच काय आला तो एक्स स्क्वेअर -1. मग आता हा जो ही जी टर्म आहे प्लस मायनस आली, बरोबर. dx/dy इज इक्वल टू काय आलं आपलं की प्लस मायनस, मग ही टर्म प्लस धरायची की मायनस धरायची, बरोबर. बट आता आपल्याला वरती बघा काय दिलं आहे वाय लाईज बिटवीन 0 to पाय, बरोबर. पाय म्हणजे 180, म्हणजे वाय काय आहे की 0 to 180च्या दरम्यान आहे. म्हणजे कोणत्या क्वार्टरमध्ये आला मग 0 to 180 म्हणजेच काय फर्स्ट आणि सेकंड क्वार्टर, बरोबर. मग वाय हा फर्स्ट आणि सेकंड क्वार्टरमध्ये आला.
मग आपल्याला माहिती की सेक ऑफ वाय, बरोबर. मग सेक ऑफ वाय ही टर्म काय असणार आहे तुमचीवाली, ती फर्स्ट सेक वाय इंटू टॅन वाय, दोघं सेक पण आणि टॅन पण. लक्षात, हे फर्स्ट क्वाड्रंटमध्ये तर पॉझिटिव्हच आहेत, परंतु सेकंड क्वाड्रंटमध्ये दोघं पण काय ते निगेटिव्ह आहे. आलं लक्षात. मग निगेटिव्ह दोघं पण, सेक पण आणि टॅन पण. लक्षात, फर्स्ट क्वाड्रंटमध्ये पॉझिटिव्ह आहे, मग त्यांचं मल्टिप्लिकेशन काय झालं तुमचं पॉझिटिव्ह झालं, बरोबर. बट सेकंड क्वाड्रंटमध्ये ते दोघं निगेटिव्ह आहे, मग निगेटिव्ह म्हणजे काय झालं तुमचं ते पॉझिटिव्ह झालं. म्हणजे सेक वाय इंटू टॅन वाय ही टर्म सेकंड क्वाड्रंटमध्ये पण काय झाली, मग ती तुमचीवाली इज पॉझिटिव्ह झाली. आणि हेन्स वी चूज की एक्स इंटू स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस 1 इफ एक्स इज ग्रेटर दॅन 1. मग ती टर्म जेव्हा एक्स हा 1पेक्षा मोठा असणार आहे तेव्हा ही टर्म एक्स इंटू स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस 1 ही काय असणार आहे तुमची प्लसच असणार आहे. पण इफ एक्स इज लेस दॅन -1, एक्स जर हा -1पेक्षा लहान असेल तर ती टर्म ती काय येणार आहे, मग निगेटिव्ह येणार आहे, कारण एक्स निगेटिव्ह आहे ना. स्क्वेअर रूटमध्ये टर्म पण काय असणार तुमची निगेटिव्ह असणार आहे. म्हणजे काय आलं मग की -x स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस 1. आणि इन फर्स्ट क्वाड्रंट बोथ सेक वाय इंटू टॅन वाय आर पॉझिटिव्ह, आणि इन सेकंड क्वाड्रंट बोथ सेक वाय इंटू टॅन वाय आर निगेटिव्ह. देअरफॉर सेक वाय इंटू टॅन वाय इज पॉझिटिव्ह इन बोथ फर्स्ट अँड सेकंड क्वाड्रंट. म्हणजे जी इंटूची टर्म आहे ती दोघं क्वाड्रंटमध्ये काय आली आहे, पॉझिटिव्ह आलेली, बरोबर. मग आता फक्त आपल्याला की मॉड ऑफ एक्स इज ग्रेटर दॅन इक्वल टू 1. मग तो जो एक्स आहे हा 1पेक्षा मोठा आहे की -1पेक्षा लहान आहे त्याच्यावरच मग या टर्मची व्हॅल्यू तुमची अवलंबून असणार आहे. ओके. ऑल्सो फॉर एक्स इज ग्रेटर दॅन 0 एक्स इंटू स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस 1 इज ग्रेटर दॅन 0, बरोबर. एक्स जर मोठा असेल तर ती टर्म तुमची काय असणार आहे, ग्रेटर दॅन 0. अँड फॉर एक्स इज लेस दॅन 0, मग एक्स जेव्हा 0पेक्षा लहान असेल तेव्हा -x इंटू स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस 1 इज ग्रेटर दॅन 0, ती पण टर्म काय येणार तुमची ग्रेटर दॅन 0. देअरफॉर dx by dy is equal to x into square root of x square minus 1 when x is greater than 0 mod of x is greater than 1 that is x is greater than 1. लक्षात, म्हणजे x जेव्हा 1पेक्षा मोठा असेल तेव्हा ती टर्म तुमची काय झाली पॉझिटिव्ह, आणि एक्स इज लेस दॅन -1, बरोबर, तेव्हा ती टर्म काय तुमची निगेटिव्ह. म्हणजे काय येणार आहे -x इंटू स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस 1 वेन एक्स इज लेस दॅन 0 and mod of x is greater than 1 that is x is less than -1. म्हणून मग आपल्याला dy by dx काय येणार आहे, मग आपल्याला वी नो दॅट की dy by dx इज इक्वल टू काय 1/dx by dy. म्हणून dy by dx इज इक्वल टू काय येणार आहे तुमच्याला देअरफॉर dy by dx इज इक्वल टू काय 1/x इंटू रूट ऑफ स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस 1 if x is greater than 1. आणि dy by dx इज इक्वल टू काय आली व्हॅल्यू -1/x इंटू स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस 1 if x is less than -1. ओके. नोट फर्स्ट बघा, इफ अ फंक्शन इज इंक्रीजिंग इफ इट्स डेरिव्हेटिव्ह इज पॉझिटिव्ह अँड इज डिक्रीजिंग इफ इट्स डेरिव्हेटिव्ह इज निगेटिव्ह. म्हणजे एखादं फंक्शन त्याचा डेरिव्हेटिव्ह जर पॉझिटिव्ह असेल तर ते फंक्शन काय असतं इन्क्रीजिंग, आणि त्याचा डेरिव्हेटिव्ह जर निगेटिव्ह असेल तर ते फंक्शन काय असतं तुमचं डिक्रीजिंग. नंतर सेकंड नोट, द डेरिव्हेटिव्ह ऑफ सेक इनवर्स ऑफ एक्स इज ऑलवेज पॉझिटिव्ह बिकॉज द ग्राफ ऑफ सेक इनवर्स ऑफ एक्स इज ऑलवेज इन्क्रीजिंग. मग सेक इनवर्स ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय येतो ऑलवेज पॉझिटिव्ह, सेक इनवर्स ऑफ इज ऑलवेज इन्क्रीजिंग. सेक इनवर्स एक्स जेव्हा इन्क्रीजिंग फंक्शन असेल तेव्हा ते त्याचा डेरिव्हेटिव्ह काय असतो हे पॉझिटिव्ह असतो आहे. आता सहावं ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन काय आपलं कोसेक ऑफ एक्स, बरोबर. त्याचा डेरिव्हेटिव्ह आपल्याला फाइंड करायचा आहे की इफ कोसेक इनवर्स ऑफ एक्स सच दॅट मॉड ऑफ एक्स इज ग्रेटर दॅन इक्वल टू 1 अँड -π/2 इज लेस दॅन इक्वल टू y इज लेस दॅन इक्वल टू π/2 y इज नॉट इक्वल टू 0 देन dy by dx इज इक्वल टू -1/x इंटू स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस 1 इफ एक्स इज लेस दॅन 1, आणि dy by dx इज इक्वल टू 1/x इंटू स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस 1 इफ एक्स इज लेस दॅन -1. हे आपल्याला प्रूव्ह करायचं. म्हणजे कोसेक इनवर्स ऑफ एक्स ते मायनस जे चिन्ह पुढे दिलं आहे बघा ते वरती घ्यायचं. वाय इज इक्वल टू मायनस कोसेक ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचा आपल्याला कोसेक इनवर्स ऑफ एक्सचा. तेवढी मिस्टेक व्यवस्थित बघून घ्या. लक्षात.
आणि मग आता कोसेक इन्व्हर्स ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय फाइंड करायचं आपल्याला +-1 x स्क्वेअर रूट ऑफ x²-1 ही टर्म पॉझिटिव्ह केव्हा येते इफ एक्स इज लेस दॅन -1 आणि निगेटिव्ह केव्हा येते इफ एक्स इज ग्रेटर दॅन 1. याचा पण डेरिव्हेटिव्ह आपण 11मध्ये घेतला आहे लक्षात. या वरच्याप्रमाणेच व्यवस्थित जायचं आणि त्याचा डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट तुम्ही करायचा आहे. नाही आला तर तुमच्या 11च्या नोटबुकमध्ये आहेच तिथून करा. ओके. आणि तिच्यावर नोट बघा. नोट 3rd, द डेरिव्हेटिव्ह ऑफ कोसेक इन्व्हर्स ऑफ एक्स इज ऑलवेज निगेटिव्ह बिकॉज द ग्राफ ऑफ कोसेक इन्व्हर्स ऑफ एक्स इज ऑलवेज डिक्रीजिंग. कोसेक इन्व्हर्स एक्सचा डेरिव्हेटिव्ह हा निगेटिव्ह असतो लक्षात येईल म्हणून ते फंक्शन काय झालं इज अ डिक्रीजिंग फंक्शन. समजलं. म्हणजे आपण साही ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचे डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट केले. बरोबर. कोणते साइन इन्व्हर्स एक्स, कॉस इन्व्हर्स एक्स, कॉट इन्व्हर्स एक्स, टॅन इन्व्हर्स एक्स, सेक इन्व्हर्स एक्स आणि कोसेक इन्व्हर्स ऑफ एक्स. लक्षात. हे 6 इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचे डेरिव्हेटिव्ह्स आलं लक्षात. आणि मग ते सगळं व्यवस्थित पाठ करा म्हणजे ते पाठांतर करायची काही गरज नाही आहे. ते व्यवस्थित स्टेप बाय स्टेप जायचं म्हणजे आपल्याला बरोबर आन्सर येतं आहे. मग आता याच्यावरचे एक्झाम्पल्स आणि हा म्हणजे जे 6 ट्रिग्नोमेट्रिक इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स आहे ते आपण एका टेबलमध्ये मांडणी करणार आहोत लक्षात. तो टेबल आपण नेक्स्ट लेक्चरला घेऊया. आलं लक्षात. सगळे सॉल्व करा 6 3 इथे दिलेले आहे आणि 3 तुम्हाला सॉल्व करायचे तसे आपल्या 11च्या नोटबुकमध्ये आहेच. ओके.